1.4 मधला फर्स्ट क्वेश्चन बघायचा आहे ऑन फर्स्ट चार्ट. इथे सगळे वर्ड प्रॉब्लेम्स ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये आतापर्यंत आपल्या डायरेक्ट एपी दिलेल्या होत्या. आता एपी पण आपणच तयार करायचं, एन पण आपणच ठरवायचं आहे. ऑन फर्स्ट चार्ट 2016 सायन्सचा विषय ₹10, ₹11 ऑन सेकंड डे, ₹12 ऑन थर्ड डे. म्हणजे सानिका काय करते, फर्स्ट चार्ट पासून ₹1 सेव्हिंग करते. बरोबर, फर्स्ट चार्टला ₹10 येतं, सेकंडला 11 येतं. म्हणजे तुमची एपी काय तयार होईल, 10, 11, 13, 14. दररोज ₹1 वाढवतीये ना ती तिच्या सेव्हिंगचा. म्हणजे काय होईल, आता आपण सानिका सेव ₹10 on first day, 11 rupees on second day, and 12 rupees on third day. म्हणजे काय, फर्स्ट डे ला ₹10. Therefore AP is equal to, AP काय तयार होती तिची, 10, 11, 12 पुढे म्हणजे ठीक आहे 13, 14, 15 डन किंवा. मग आता ही जी एपी ही कधीपर्यंत, एका वर्षाची, तिची पूर्ण एका वर्षभरात म्हणजे 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर तिने किती सेव्हिंग केली याचा सम काढायचा आपल्याला. मग आता इथे एन किती असेल, लास्ट काय झालं, 31 डिसेंबरला तिने किती सेव्हिंग केली आपल्याला दिलंय का, नाही दिलेली. मग आपल्याला तिचं टी म्हणजे 31 डिसेंबरची तिची जी सेव्हिंग आहे ती टी एन आहे. आपल्याला इथे टी एन काढायचा नाही, आपल्याला एस एन काढायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला एन माहिती असणं गरजेचं आहे. एन इज इक्वल टू काय, तिने वर्षभर सेव्हिंग केली आहे. वर्ष कोणतं आहे, 2016. 2016 हे काय असतं, लीप इयर असतं. मग लीप इयर मध्ये किती दिवस असतात, 366. इथे हे पण ब्रॅकेट मध्ये मेन्शन करायचं, 2016 इज अ लीप इयर. ते काय होतं, लीप इयर होतं. आणि लीप इयर मध्ये किती दिवस असतात, 366. पूर्ण डिवाइड होणारे सगळे इयर लीप इयर असतात. मागच्या वर्षीच्या आता 2024च्या बोर्ड परीक्षेला पेपर प्रश्न आला होता 4 मार्काचा एपीचा. त्याच्यामध्ये दिलेलं होतं इयर 2020. मग पूर्ण प्रश्न जरी बरोबर सोडवला असेल तर 2020 ला जर एखाद्याने इथे 366 ऐवजी 365 घेतलं तर पूर्ण उत्तर चुकतं ना. त्याच्यामुळे लीप इयर्स लक्षात ठेवायचे. मग आता आपल्याला एसएन काढायचं. मग एसएन चा फॉर्म्युला काय असतो, हे एपी मध्ये ए सांगा किती, आधी 10, डी कितीचा आहे 1. आणि मग एसएन चा फॉर्म्युला काय आहे, n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 डी. आपला एसएन चा फॉर्म्युला. आता आपल्याला एस किती काढायचं आहे, 366. यांची व्हॅल्यू ये म्हणून ती टाकली. इथे 366 डिवाइड्स बाय 2 इन ब्रॅकेट 2 मल्टिप्लाइज बाय 10 प्लस n किती आहे, 366 मायनस 1 इंटू डी किती आहे 1. मग हे डिव्हिजन होऊ शकतं, इव्हन नंबर आहे, डिवाइड करून 2 1 जा 2, 2 1 जा 2, 1 रिमेनिंग राहिलं, 2 8 जा 16 आणि 2 3 जा 6, 183. इथे 10 2 जा 20 प्लस 365 मल्टिप्लाइज बाय 1 म्हणजे तेच येणार आहे 183 इन ब्रॅकेट. मग 365 1 जा 365 आणि त्याच्यामध्ये 20 ऍड करायची, 385. मग पुढे 183 मल्टिप्लाइज बाय 385 दोघांचं करायचं मल्टिप्लिकेशन. किती आन्सर येईल, 70455. आणि पुढे स्टेटमेंट लिहायचं परत, त्याचं विदाउट स्टेटमेंट आन्सरला मार्क्स फुल मिळणार नाही. मग आन्सर काय येईल, इट्स व्हॉट वुड बी टोटल हिअर, टोटल सेव्हिंग of Sanika is 70455 rupees. टोटल
आता a man borrow ₹800 and agree to repay with total interest of ₹1,360 in 12 monthly installment. सपोज एक माणूस त्याने काय केले 8,000 इंटरेस्ट वर घेतले टोटल 12 मंथचा मिळतो इंटरेस्ट किती देणार आहे 1,360 म्हणजे सपोज 8,000 रुपये एखाद्याकडून घेतले आणि व्याजाने पैसे घेतो ना आपण इंटरेस्ट तर त्याचा 1 वर्षाचा म्हणजे 12 महिन्यांचा इंटरेस्ट किती होणार आहे 1,360 रुपये एवढा त्याचं व्याज आहे. मग आता टोटल अमाऊंट किती झाली आपण सम काढतो की नाही 12 गाडी घेतो आपण व्याजाने हप्त्यावर गाडी घेतात गाडीची अमाऊंट प्लस हप्त्यावरती जेव्हा आपण गाडी घेतो त्याची इन्स्टॉलमेंट ऍड होत असते त्याच्यात माहिती गाडीची अमाऊंट असेल त्याच्यापेक्षा जास्त पैसे आपल्याला भरावे लागतात मग व्याज प्लस अमाऊंट दोन्हीची मिळून टोटल अमाऊंट पे करतो ना आपण तसं इथे 8,000 रुपीज घेतले 8,000 घेतले आणि त्याचं इंटरेस्ट किती द्यायचा आहे 1,360 रुपये म्हणजे टोटल अमाऊंट किती झाली ह्या दोघांचं ऍडिशन करावं लागेल ना माझा borrows 8,000 rupees. इंटरेस्ट किती आहे त्याचा इंटरेस्ट इज इक्वल टू 1,360 रुपीज. Therefore टोटल अमाऊंट त्याची टोटल अमाऊंट किती होईल 8,000 प्लस 1,360 म्हणजे टोटल किती झाली 9,360 रुपीज ही झाली टोटल अमाऊंट म्हणजे ज्या काही इन्स्टॉलमेंट असतील म्हणजे आपल्या थोडक्यात आपल्या एपीच्या ज्या टर्म आहेत त्या टर्म किती इन्स्टॉलमेंट मध्ये भरायचे हे 12 इन्स्टॉलमेंट म्हणजे एन किती आला तुमचा 12 इन्स्टॉलमेंट आहेत म्हणजे एन 12 झाला मग ही व्हॅल्यू कशाची मिळाली तुम्हाला S12 इज इक्वल टू 9,360 रुपीज हा झाला तुमचा S12 ची व्हॅल्यू सम आहे सगळ्या नंबर्सचा सगळी जेवढी टोटल अमाऊंट भरणार आहे ती आहे ना ही अमाऊंट म्हणून हिचा सम घेतला एन ची व्हॅल्यू 12 त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय तुम्हाला each installment bill less than the preceding one प्रत्येक इन्स्टॉलमेंट ही पहिल्या इन्स्टॉलमेंट पेक्षा कमी कितीनी कमी आहे 40 नी कमी म्हणजे डी किती येईल बरं तुमचा +40 की -40 -40 तो आता तो मायनस का घेतला सपोज फर्स्ट इन्स्टॉलमेंट फॉर एक्झाम्पल आन्सर काय येईल ते येईल आपलं बट आपण कन्सिडर करू फर्स्ट इन्स्टॉलमेंट मी भरली 1,000 रुपीज मग इथे सांगताना काय सांगितलंय each installment being less than the preceding one आधीच्या पेक्षा नंतरची इन्स्टॉलमेंट कितीनी कमी आहे 40 रुपीजनी कमी आहे म्हणजे नेक्स्ट इन्स्टॉलमेंट किती आहे 960 याच्यापेक्षा 40 नी कमी झाली नाही आणि मग ह्या दोघांचं जर आपण डी काढला तर तो डी मायनस येईल की प्लस मायनस येईल ना कमी होतोय पहिल्या इन्स्टॉलमेंट पेक्षा म्हणजे आपला डी कसा असणार आहे मायनस मध्ये जर पहिल्या इन्स्टॉलमेंट पेक्षा दुसरी इन्स्टॉलमेंट वाढत गेली असती तर तो कसा आला असता प्लस मध्ये आला असता इथे डी आपला मायनस मध्ये हा झाला तुमचा डी त्याच्यानंतर आता फाइंड द अमाउंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट आपल्याला काय करायचंय फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंटचा अमाउंट म्हणजे आपल्याला ए काढायचा आहे ए म्हणजे आपली फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचंय डी सॉरी जो लास्ट टर्म असेल लास्ट टर्म किती नंबरची असणार आहे 12 T12 म्हणजे आपल्याला T1 आणि T12 काढायचंय T1 म्हणजेच काय काढायचा ए काढायचंय मग आता आपण बट आपल्याला इथे SN दिलेला आहे S12 SN चा फॉर्म्युला टाका SN चा फॉर्म्युला काय असतो SN n/2 in bracket 2a plus n minus 1 d SN n किती आहे 12 divides by 2 2 into a ची व्हॅल्यू माहिती आहे का नाही माहिती तीच आपल्याला काढायची मग इथे आपण 2a तसाच घेऊ त्याच्यानंतर n किती आहे 12 minus 1 d माहिती आहे d किती आहे तुमचा -40 मग S12 ची व्हॅल्यू पण माहिती आहे तुम्हाला किती होती 9,360 is equal to हे डिवाइड करा 2 × 2 2 6 जा 12 झाला 6 ब्रॅकेट मध्ये 2a plus 12 minus 1 11 multiplies by -40 मग हा 6
divide 9360 divided by 6 is equal to 2a plus. याच्यानंतर multiplication करा, plus sign 40 ला minus sign घ्यायचं, minus होईल. 11 by 6 multiplied by 40 किती होईल? 440. 11 4 जा 44. 0 as it is written. हे डिव्हिजन करा. आता दोन्ही नंबरला सपोज त्याला डायरेक्ट 6 ने डिवाइड करू. 6 1 जा 6, 6 1 जा 6, 3 रिमेनिंग राहिली इथं. 6 5 जा 30, परत 3 राहिले. 6 6 जा 36 आणि हा 0 ॲज इट इज. आन्सर किती मिळालं तुम्हाला? 1560 इज इक्वल टू 2a मायनस 440. हा 440 इकडे मायनस आहे, इकडे काय होईल? प्लस. मग पुढे 1560 प्लस हा इकडे येईल 440 इज इक्वल टू 2. ह्या दोघांचं ऍडिशन किती येईल? 2000. 1560 440 0 6 plus 4 0 carry over आला 1 6 plus 4 0 carry over 2. आता 2000. But 2000 is equal to 2a. Therefore, a is equal to काय आलं? 2000 divided by 2. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 3 0 as it is. a ची व्हॅल्यू किती मिळाली? 1000 रुपीज. म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती आली त्याची? 1000 रुपीज आली. मग आपल्याला आणखी काय काढायला विचारलेलं आहे? लास्ट इन्स्टॉलमेंट. आपली लास्ट इन्स्टॉलमेंट किती नंबरची आहे? 12 नंबरची. मग आता हाच T1 पण A is equal to T1 is equal to 1000 रुपीज. हे मिळालं. A कॅन्सल. त्याच्यानंतर T12 is equal to आपला TN चा फॉर्म्युला सांगा. A plus n minus 1 D. आपल्याला T12 काढायचं आहे. ओके, T12. A किती मिळाला? 1000 प्लस n किती आहे? 12 minus 1 multiplied by D किती आहे? minus 40. 1000 plus 11 multiplied by minus 40. 1000 minus 440. दोघांचं मायनस केल्यावर आन्सर किती येईल? Therefore, first installment कितीची होती? 1000 रुपीज. आणि लास्ट इन्स्टॉलमेंट किती झाली? Third question बघा. Sachin invested in a national savings certificate scheme. In the first year, he invested rupees 5,000. In second year, 7,000. In third year, 9,000. Mata. Sachin's investment is in an AP. Therefore, AP is equal to. मग त्याची AP किती आहे? फर्स्ट इयर किती गुंतवले त्यांनी? 5,000. सेकंड इयर 7,000. नंतर 9,000. and so on. पुढे आणखी इन्व्हेस्ट करत राहील. फाइंड द टोटल अमाउंट इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. किती इयर्सची इन्व्हेस्टमेंट करायची त्याची? 12 इयर्सची. आता इथे एन किती येईल? मग 12 इयरची इन्व्हेस्टमेंट काढायची ना, म्हणून एन आला 12. मग इथे ए किती आहे? 5,000. आणि डी किती येईल बरं? 2,000. याच्यामध्ये 2000 चा डिफरन्स आहे, म्हणजे हा झाला 2000. आणि तुम्हाला काय काढायचंय? टीएन काढायचं आहे की एसएन काढायचं आहे? क्वेश्चन बघा काय दिलाय ते. फाइंड द टोटल अमाउंट दॅट इज इन्व्हेस्टेड. टोटल अमाउंट म्हणजे सगळ्या अमाउंटचा सम करावा लागेल ना, म्हणजे तुम्हाला काय करायचंय? एस एन. मग एस एन चा फॉर्म्युला n upon 2 2a plus n minus 1 d. Yes, किती? 12. 12 divided by 2. 2 into a ची व्हॅल्यू किती आहे?
5000 n किती आहे 12 minus 1 d 2000 12 1 जा 12 2 1 जा 2 2 6 जा 12 इथे किती होईल दोघांचं मल्टिप्लिकेशन 10,000 plus 11 multiplies by 2000 6 in bracket 10,000 plus 11 2 जा 22 5 22 मग 6 multiplies by ह्या दोघांचं ऍडिशन किती येईल 32,000 मल्टिप्लिकेशन हे 3 झिरो तसेच लिहून घेऊ 6 2 जा 12 कॅरीवर आला 1 6 3 जा 8 किती आला आन्सर 1,92,000 मग therefore क्वेश्चन मध्ये काय दिले आपल्याला काय विचारलंय टोटल अमाउंट इन्व्हेस्टेड इन 12 years therefore total amount Sachin invested in 12 years is equal to 1,92,000 rupees. Fourth बघा काय दिलाय क्वेश्चन. There is an auditorium with 27 rows of seats. एक ऑडिटोरियम मध्ये किती रोज येतं सीट्सचे 27 rows येतं. There are 20 seats in the first row, 22 seats in the second row, 24 seats in the third row and so on. आता फर्स्ट रो मध्ये किती सीट येतं 27 नाही 27 टोटल नंबर ऑफ रोज येतं. टोटल म्हणजे अशा लाईन्स येते किती लाईन येतं 27. पहिल्या लाईन मध्ये सीट्स किती दिलेले देयर आर 20 सीट्स इन द फर्स्ट रो. मग फर्स्ट रो मध्ये किती सीट येतं 26. सेकंड रो मध्ये 22 सीट्स. थर्ड रो मध्ये 24 सीट्स. टाइमपास नको लक्ष द्या. मग आता ही जी सिक्वेन्स एपी मध्ये नंबर ऑफ सीट्स आर इन अँड एपी. सीट्स कसे आहेत सगळे एपी मध्ये. therefore AP is equal to 20 22 24 and goes on. पुढे जे असेल ते टोटल नंबर ऑफ रोज किती येतं 27. म्हणजे n किती झाला 27. A किती आहे D 2. आणि आपल्याला काय काढायला विचारलंय क्वेश्चन मध्ये find the number of seats in the 25th row and also find how many total seats are there in the auditorium. मग आता इथे दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या. तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय T15 काढायचं आणि त्याच्यानंतर S27. टोटल नंबर किती 27 आहेत ना. मग S27 आणि इथे विचारले नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो म्हणजे काय काढायचा T15. 15 नंबरच्या लाईनला किती सीट्स आहेत ते पण काढायचे आपल्याला. मग आता सोडू आपण. आधी T15 काढू. Tn is equal to A plus n minus 1 D. Tn म्हणजे किती नंबरचा काढायचा 15. A ची व्हॅल्यू किती आहे 20 प्लस n 15 minus 1 into D 2. 20 plus 15 minus 1 14 multiplies by 2. 20 plus 14 2 जा 28. टोटल किती झाले 48. मग T15 किती आला 48. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचंय S27. यांचा फॉर्म्युला n/2 in bracket 2a plus n minus 1t bracket close. S27 27/2 2 multiplies by 20 plus n किती आता इथे 27 minus 1 d किती आहे 2. 27/2 in bracket 22 जा 40 plus 27 minus 1
multiplies by 2. 27 divides by 2. In bracket 14 plus 27 2 are 52. 27 upon 2 multiplies by ह्या दोघांचं ऍडिशन किती आहे 92. 2 1 जा 2 2 4 जा 8 1 उरला 2 6 जा 12. 27 multiplies by 46 दोघांचं ऍडिशन किती होईल 46 multiplies by 27 7 6 जा कॅरी ओव्हर आले 4 7 4 जा 28 28 and 4 32 2 6 जा 12 4 2 जा 8 and 2 4 12. मग टोटल नंबर ऑफ सीट्स किती झाले 1242. Therefore number of seats in 15th row is equal to 15th row मध्ये किती सीट्स येतात 48. Total number of seats in 27 rows is equal to 1242. These are the answer. Complete प्रश्न. पाचवा प्रश्न. Cargill's temperature was recorded in a week from Monday to Saturday. All readings were in the AP. आता कारगिलचं टेम्परेचर रेकॉर्ड केले. टेम्परेचर किती येते दिलं नाही, फक्त काय सांगितलं की तिथलं टेम्परेचर होतं मंडे टू सॅटरडे आणि ते टेम्परेचर एपी मध्ये. त्याच्यानंतर पुढे दिले मंडे सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 डिग्री सेल्सियस मोर दॅन द सम ऑफ टेम्परेचर ऑफ थर्सडे अँड सॅटरडे. टेम्परेचर ऑफ Wednesday was minus 30 degrees Celsius. Then find the temperature on the other 5 days. आता वेडनेसडेचं टेम्परेचर पण दिलेले आहे तुम्हाला. मग आता आधी आपण ना एपी कन्सिडर करू. टेम्परेचर ऑफ कारगिल फ्रॉम मंडे टू सॅटरडे. मग आता कन्सिडर करायचे आपल्याला. टेम्परेचर दिलंय का नाही दिलं. मग टेम्परेचर ए, त्याच्यानंतर ए प्लस डी, ए प्लस 2D, ए प्लस 3D, ए प्लस 4D झाले 1 2 3 4 5 ए प्लस 5 झाले ना 6 डेज असतात ना टोटल मंडे टू सॅटरडे. आता फर्स्ट कंडिशन काय मंडे आणि सॅटरडेचा टेम्परेचरचा सम. हा मंडे हा सॅटरडे आहे. The sum of temperature of Monday and Saturday A plus 5D is equals to किती येते टेम्परेचर was 5 degree Celsius more than 5 degree म्हणजे 5 more than म्हणजे प्लस. कशापेक्षा 5 डिग्री जास्त येते थर्सडे अँड सॅटरडे. ट्यूसडे हा थर्सडे ए प्लस 3D मंडे ट्यूसडे वेडनेसडे थर्सडे. कशाचा विचारले आपल्याला ट्यूसडे का थर्सडे? कोणते येईल ट्यूसडेचं टेम्परेचर? संडे नाहीच आहे, मंडे पासून आहे. हा येईल ना ए प्लस डी आणि सॅटरडेचं किती आहे ए प्लस 5. हे ट्यूसडेचं टेम्परेचर, हे सॅटरडेचं टेम्परेचर, ह्या दोघांचा सम 5 डिग्रीनी मोठा आहे याच्यापेक्षा. मग आता हे जे एच्या व्हॅल्यूज आहेत ते इकडे आणू. मग एच्या व्हॅल्यूज इकडे आणल्यावर काय होईल ए प्लस 5D
हा इकडे आल्यावर मायनस ए, हा डी इकडे आल्यानंतर मायनस डी, हा इकडे आल्यानंतर मायनस ए, हा इकडे आल्यानंतर मायनस 5d इज इक्वल टू, फक्त 5 इकडे राहिला, हा प्लस ए मायनस ए, हा प्लस ए मायनस ए, हा प्लस 5d हा मायनस 5d, फक्त हा मायनस डी शिल्लक राहिला, मायनस डी इज इक्वल टू 5, देअरफॉर डी इज इक्वल टू मायनस 5, डी चं टेम्परेचर किती आलं मायनस 5. त्याच्यानंतर पुढे काय दिले तुम्हाला, इफ टेम्परेचर ऑफ वेडनेसडे वॉज -30°C, सेकंड कंडिशन, वेडनेसडेचं टेम्परेचर किती आहे -30, मध्ये आपलं a प्लस 2d, a प्लस 2d इज इक्वल टू -30. मग आता d ची व्हॅल्यू माहिती आहे, इथे टाका a प्लस 2 मल्टिप्लाय बाय -5 -30, a 5 2 जा 10 इज इक्वल टू -30°, a इज इक्वल टू -30° प्लस 10°, हे 10 झाले ना, मग a इज इक्वल टू -30 आणि हा प्लस 10 आहे, सबस्ट्रॅक्शन होईल ना, -20°. a चं टेम्परेचर किती मिळालं -20, a मिळाला, d पण मिळाला. मग आता पुढचं टेम्परेचर काढता येतील, पुढचं टेम्परेचर काय येईल, a किती आला मायनस a प्लस d इज इक्वल टू a किती आहे -20, इथे किती आपलं d किती आहे प्लस -5, याचा आन्सर किती येईल -25°. त्याच्यानंतर a प्लस 2d इज इक्वल टू -20 प्लस -5 मल्टिप्लाइज बाय 2, -20 -2 5 जा 10 -30°. त्याच्यानंतर a प्लस 3d -20 प्लस 3 मल्टिप्लाइज बाय -5 -20 प्लस -15 किती येईल -35°. a प्लस 4d -20 प्लस 4 मल्टिप्लाइज बाय -5 -20 -40°, आणि a प्लस 5d इज इक्वल टू -20 प्लस 5 मल्टिप्लाइज बाय -5 -20 -25 is equal to -45°, and therefore temperature of Kargil from Monday to place A, Kargil म्हणजे Saturday is काय टेम्परेचर आले, मग a किती आपला -20°C, -25°C, -30°C, -35°C, -40°C, and -45°C. Sixth number question बघा काय आहे, on the World Environment Day, tree plantation program was recorded on a land which is triangular in shape. एका triangular shapeच्या land वरती tree plantation केलं. Trees are planted such that the first row there is one tree, in the second row there are 2 trees, in the third row there are 3 trees. जर नंबर आहे रोचा तेवढे trees आहेत त्याच्यामध्ये, मग planted trees are in AP. ट्रीचं जे प्लांटेशन आहे ते कसं आहे एपी मध्ये. फर्स्ट रो मध्ये ट्रीज किती येतात 1 ट्री, सेकंड रो 2 ट्री, थर्ड रो 3 ट्री. Therefore EP is equal to 1 2 3. अशी EP येईल ना 1 2 3 4 जेवढे रोज असतील तेवढे. आता इथे काय दिलंय तुम्हाला, इन द फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन द 25 रोज. टोटल रोज किती येतं
25. एन किती मिळाला 25. ए किती आहे 1. डी पण किती आहे? दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे 1चा. टू मधून 1 गेलं वाढायचं नाही ना. D1. तुम्हाला काय काढायचंय यस 25 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क हा आपल्याला काढायचा आहे. टोटल 25 रोज मध्ये किती टोटल ट्रीज आहेत ते काढायचे आपल्याला. मग इथे एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 2a प्लस एन मायनस 1 डी. यस 25 दिले ना. 25 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2. ए ची व्हॅल्यू काय आहे 1 प्लस एन किती आहे 25 मायनस 1 डी किती आहे 1. 25 divided by 2 in bracket 2 and 2 plus 24 multiplies by 1. 25 divided by 2. 24 1 24 and हे 2 किती झाले 26. 2 1 2 2 1 2 2 3 25 multiplies by 13. दोघांचं मल्टिप्लिकेशन 13 5 65 कॅरी ओव्हर आले 16. 13 2 26 26 आणि 6 किती झाले 32. म्हणजे आपला यस 25 किती आला 325. Therefore total number of trees are 325. टोटल नंबर किती आले 325.